ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। आदिती तटकरे यांचं हे ट्विट। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते। आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल, ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय। जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेला आहे आणि ते आमच्याकडे साधारणपणे या 1-2 ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत, जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील, त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील, म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल। आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो, ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय। आता कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो। शेवटचा छोटा की पर्सेंटेज काय असेल किंवा मी आपल्याला म्हटलं की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा माझ्या पद्धतीनं मला वाटतं ते योग्य राहणार नाही, पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो, पण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी हा दरवर्षीची ही साधारणपणे प्रक्रिया आहे आणि ती फक्त लाडकी बहीण नाही, ती सगळ्या स्कीममध्ये होत असते। त्या बहिणींनो, आता आदितीताई तटकरे यांनी तुम्ही बघितले असेल की यांनी आता सांगितलेलं पण सुद्धा आहे की ई-केवायसी साठी संधी त्यांनी लवकरात लवकर आता देणार आहे आणि ह्यामध्ये त्यांनी पडताळणी काय करणार आहे, यांचा जे डेटा आहे की दुसऱ्या कोणत्या योजनांचा तुम्हाला लाभ भेटत आहे का, नमो शेतकरी किंवा पीएम किसान असल्या कोणत्या किंवा संजय गांधी या योजनांचा तुम्हाला लाभ भेटत आहे का, आणि जे त्यांनी निकष सांगितले की 4 चाकी वाहन असणे वगैरे, ते तुमचं ह्यामधलं काय तुमचं मत आहे आणि तुमचं ह्यामधलं काय कारण आहे का, तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे, कारण की यामध्ये त्यांनी सांगितलेलं पण सुद्धा आहे। तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा। काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात, जवळपास अर्ज बाद झालेले नाही आहेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे,
तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये EKYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYCचा नाही. यात EKYCचे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात आणि यानंतर एकनाथ शिंदे बोलतायत. आपण थेट जाऊया. हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही. तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला तुम्ही 2100 रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही. लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही. लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही विधानसभेत दाखवला की नाही. आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाला तुम्ही तुमच्यावर का घेताय बोला ना. ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार.